अरे फाटली रे फाटली, या मोहसिन नक्वीची परत फाटलेली आहे। पाकिस्तानची परत इंडिया समोर फाटलेली आहे। परत इंडिया समोर या पाकिस्तानचा पोपट झालेला आहे। ट्रॉफी चोर मोहसिन नकवी हा एशिया कपची ट्रॉफी होती, इंडियाला न देता तो घेऊन पळून गेला होता। पण आता बीसीसीआय समोर त्याची एवढी फाटली की आता तो तयार झालेला आहे। ट्रॉफी आणि मेडल टीम इंडियाला परत देण्यासाठी तयार झालेला आहे। पण नेमके असं काय घडलं, का बरं या मोहसिन नकवीची एवढी फाटली, का बरं तो तयार झाला ट्रॉफी परत देण्यासाठी? 28 सप्टेंबरला जेव्हा टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून एशिया कप जिंकला, तेव्हा बीसीसीआय आणि टीम आपले जे प्लेयर्स आहेत, इंडियन प्लेयर्स, त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की जी ट्रॉफी आहे ते आम्ही मोहसिन नकवीकडून घेणार नाही। तरी तो भिकारचोट मोहसिन नकवी ग्राउंडवरच उभा होता। त्याचा हट्ट होता की ट्रॉफी मीच देणार। त्याच्यामुळे टीम इंडियाने ती ट्रॉफी घेतली नाही। पण शेवटी हा जो ट्रॉफी चोर आहे, भिकारचोट ट्रॉफी चोर मोहसिन नकवी, ट्रॉफी आणि मेडल्स दोन्ही घेऊन पळून गेला। त्याच्यानंतर मग बीसीसीआयने आपला जोर दाखवायला सुरुवात केली। हा जो मोहसिन नकवी आहे तो फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डचाच अध्यक्ष नाही, तो एशिया क्रिकेट काउन्सिलचा सुद्धा अध्यक्ष आहे। आणि काल एशिया क्रिकेट काउन्सिलची एक मीटिंग झाली, जी अॅन्युअल मीटिंग असते, ती अॅन्युअल मीटिंग झाली। मीटिंगमध्ये बीसीसीआयने त्या मोहसिन नकवीला एवढं झापलं आणि बीसीसीआयने त्याला क्लिअरली धमकी दिली होती, जर आमची ट्रॉफी आमच्याकडे परत आली नाही तर त्याला एसीसीचा जो अध्यक्ष आहे, तो एशिया क्रिकेट काउन्सिलचा अध्यक्ष, त्याच्यावरून त्याला काढण्यात येईल। लाथ मारून ते एसीसीचा अध्यक्ष त्याच्याकडून काढण्यात येईल। आणि ती जी एसीसीची मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये हे सुद्धा ठरलं की बाकीचे जे त्याचे मेंबर आहेत, एसीसीचे मेंबर, मलेशिया असेल, यूएई असेल, बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, श्रीलंका असेल, हे बाकीचे मेंबर्स ठरवतील की ट्रॉफीचं काय करायचं। त्या मोहसिन नकवीवर खूप जास्त दबाव वाढला होता। त्याला याची भीती होती की आपल्याला लात मारून आपलं जे अध्यक्षपद आहे ते काढून सुद्धा घेण्यात येईल आणि आपल्याला कुठेही तोंड लपवायला जागा उरणार नाही। आणि याच भीतीमुळे आता फायनली तो मोहसिन नकवी तयार झालेला आहे। तिची ट्रॉफी आणि मेडल्स होते एशिया कपचे, ते त्यांनी यूएई जे क्रिकेट बोर्ड आहे, यूएई क्रिकेट बोर्ड, त्या क्रिकेट बोर्डकडे त्यांनी देऊन टाकलेलं आहे। ऍक्च्युअली त्याने खूप नाटके केले, तो ट्रॉफी द्यायला तयार होता, पण त्याचं म्हणणं होतं की सूर्यकुमार यादव इंडियन प्लेयर्स दुबईमध्ये येतील, तिथे एक फंक्शन होईल आणि त्या फंक्शनमध्ये ट्रॉफी आम्ही देऊ। त्या फंक्शनमध्ये हा आणि पाकिस्तानचे प्लेयर्स काय गजरा लावून मुजरा करून दाखवणार होते का? बीसीसीआयने कुठलीही त्याची अट मान्य केली नाही। उलट त्याला शेवट सांगितलं होतं की तुझं ट्रॉफी परत दिली नाही तर तुला लात मारून तुझं अध्यक्षपद आम्ही काढून घेऊ। आणि त्याच्यामुळेच तो घाबरलेला आहे आणि फायनली त्यांनी जी ट्रॉफी आहे ती यूएई क्रिकेट बोर्डकडे देऊन टाकलेली आहे। आणि यूएई क्रिकेट बोर्ड ती ट्रॉफी आता इंडियाला परत देईल, ते मेडल्स आता इंडियाला परत देऊन टाकतील। पाकिस्तानवाल्यांनो, तुम्हाला परत एकदा इंडियाने दाखवून दिलेलं आहे की तुमचा बाप फक्त इंडियाच।